नमस्कार मित्रांनो, 2026मध्ये बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची जॉब अपडेट मी घेऊन आलेला आहे। यामध्ये कनिष्ठ अधिकारी हे महत्त्वाचं पद भरलं जाणार आहे। विशेष म्हणजे या पदासाठी अर्ज करताना कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे। 65,000 ते 75,000 दरम्यान पगार उमेदवारांना या पदांसाठी प्रति महिन्याला दिला जाणार आहे। कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी घेतलेली आहे, तुमचं वय 18 ते 30च्या दरम्यान आहे, तर तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकणार आहात। विशेष म्हणजे महाराष्ट्रातच नोकरी आणि महाराष्ट्रातच उमेदवारांना या पदांसाठी पेपर देखील देता येणार आहे। तर मित्रांनो, या पदांसाठी नक्की कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, निवड प्रक्रिया कशी असणार आहे, संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल, चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, जसं की तुम्ही अधिकृत PDF-मध्ये बघू शकता, साऊथ इंडियन बँकेमार्फत कनिष्ठ अधिकारी म्हणजेच ज्युनियर ऑफिसर हे महत्त्वाच्या पदासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या दिलेल्या संकेतस्थळावरती जाऊन अर्ज करणं गरजेचं असणार आहे। यासाठी या संकेतस्थळाची लिंक देखील मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। विशेष म्हणजे महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी एक गोल्डन अपॉर्च्युनिटी असणार आहे, कारण महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे हे तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे। विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क देखील नसणार आहे। आता या पदांसाठी उमेदवारांना 19 ऑगस्ट 2026 ते 31 ऑगस्ट 2026 या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे। यासाठी उमेदवारांचं वय 30 वर्षाच्या दरम्यान असणं गरजेचं असणार आहे। मात्र SC ST कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी वयाची अतिरिक्त 5 वर्ष म्हणजे अशा उमेदवारांना वयाच्या 35 वर्षापर्यंत ॲप्लिकेशन करता येणार आहे। कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी घेतलेली आहे आणि संबंधित क्षेत्राचा 2 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे आहे, तर तुम्ही या पदांसाठी नक्कीच ॲप्लिकेशन करू शकणार आहात। यामध्ये ज्युनियर ऑफिसर म्हणजेच कनिष्ठ अधिकारी हे महत्त्वाचं पद भरलं जाणार आहे, ज्याला आपण बिझनेस प्रमोशन ऑफिसर म्हणतो। टार्गेट बेस्ड सेल्स रोल या पदासाठी असणार आहे। आता सुरुवातीचे 3 वर्ष उमेदवारांचा कॉन्ट्रॅक्च्युअल पिरियड असणार आहे। मात्र या काळात जर तुमचं काम समाधान करत असेल तर अशा उमेदवारांना बँकेमार्फत असिस्टंट मॅनेजर या पदासाठी प्रमोट केलं जाणार आहे आणि कायमस्वरूपी जॉब तुम्हाला या बँकेमार्फत मिळणार आहे। आता यामध्ये तुम्ही बघू शकता, दिल्ली, मुंबई, पुणे आणि अहमदाबाद या ठिकाणी तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे। महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे या लोकेशनचा देखील यामध्ये समावेश आहे, ते देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता। पगार या ठिकाणी जर बघायचा म्हटलं तर CTC म्हणजेच तुमचा ॲन्युअल जो पगार आहे 7.85 लाख पर ॲन्युअम म्हणजे जवळपास 65,000 रुपये प्रति महिना इतका पगार उमेदवारांना या ठिकाणी दिला जाणार आहे। या व्यतिरिक्त मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये 10,000 रुपये ॲडिशनल तुम्हाला या ठिकाणी स्पेशल अलाउन्स देखील दिला जाणार आहे। म्हणजे साधारणपणे 65 ते 75 हजारापर्यंत पगार उमेदवारांना या पदासाठी दिला जाणार आहे। या व्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस आणि बेनिफिट उमेदवारांना या बँकेमार्फत दिले जाणार आहे। यामध्ये ऑफिशियल ड्युटी अलाउन्स असेल, इन्शुरन्स कव्हरेज, यामध्ये मेडिकल इन्शुरन्स आहे, ग्रुप ॲक्सिडेंट इन्शुरन्स आहे। त्यानंतर प्रत्येक वर्षी तुम्हाला ॲन्युअल इन्क्रीमेंट देखील या बँकेमार्फत दिले जाणार आहे। लोनसारख्या फॅसिलिटी देखील तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो, पगार तुम्हाला 65,000 ते 75,000च्या दरम्यान तर दिला जाणारच आहे। या व्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस आणि बेनिफिट देखील मिळणार आहे। आता सिलेक्शनची पद्धत कशी असणार आहे, तर सर्वप्रथम उमेदवारांची या पदासाठी शॉर्ट लिस्टिंग जे आहे ॲप्लिकेशनचं केलं जाणार आहे। त्यानंतर ग्रुप डिस्कशन किंवा मुलाखत जाणार आहे आणि त्यानंतर सायकोमेट्रिक टेस्ट घेऊन पात्र अशा उमेदवारांची या ठिकाणी निवड केली जाणार आहे। याचं देखील अपडेट वेळोवेळी बँकेमार्फत तुम्हाला दिलेल्या संकेतस्थळावरून प्राप्त होणार आहे। यासाठी या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे। ॲप्लिकेशन तुम्ही 19 ऑगस्ट 2026 ते 31 ऑगस्ट 2026 या कालावधीमध्ये करू शकणार आहात। यासाठी मित्रांनो, सर्व माहिती तुम्हाला अर्ज करतेवेळी अचूक भरायची आहे। तुमचा ईमेल ॲड्रेस असेल, मोबाईल नंबर असेल, वैयक्तिक माहिती असेल, सर्व गोष्टी व्यवस्थित फिलअप करायच्या आहे। डॉक्युमेंट जे विचारले ते सर्व डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे। फोटोग्राफ असेल, सिग्नेचर असतील ते देखील अपलोड करायचे आहे आणि सर्वात शेवटी तुमचा फॉर्म जो आहे तो सबमिट करायचा आहे। यामध्ये मित्रांनो, अर्ज करतेवेळी ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर देखील तुम्हाला अचूक द्यायचा आहे, कारण याच ईमेल ॲड्रेसवरती आणि मोबाईल नंबरमार्फत बँकेकडनं तुम्हाला कम्युनिकेशन फ्युचरमध्ये केलं जाणार आहे।
आता यामध्ये फोटोग्राफ असेल, सिग्नेचर असतील, डॉक्युमेंट असतील, कशा पद्धतीने अपलोड करायच्या आहे त्याच्या गाईडलाईन्स या ठिकाणी दिलेल्या आहे. त्याची साईज किती असायला हवी ते देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अर्ज केल्यानंतर त्याचा सबमिशन केल्यानंतर युजर आय डी जो आहे किंवा त्याचा जे ॲप्लिकेशन आय डी म्हणू शकतो आपण, रेफरन्स आय डी म्हणू शकतो, तो तुम्हाला फ्युचर रेफरन्ससाठी जपून ठेवायचा आहे. या व्यतिरिक्त मित्रांनो, अर्ज केल्यानंतर तुम्हाला तुमच्या अर्जाची प्रिंट फ्युचर रेफरन्ससाठी घेऊन ठेवायची आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो ही अर्जाची एकंदरीत प्रोसेस असणार आहे. बाकी उमेदवारांसाठी काही महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी दिल्या आहे. अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण सूचना व्यवस्थित वाचून घ्यायची आहे आणि त्यानंतरच अर्ज करायचा आहे. अर्ज करतेवेळी कोणत्याही प्रकारची अडचण जर उमेदवारांना येत असेल तर या दिलेल्या टोल फ्री क्रमांकावरती देखील उमेदवार संपर्क साधू शकता किंवा मला कमेंटमध्ये विचारू शकता. तर अशा पद्धती मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.